मित्रांनो, महाराष्ट्र आत्ता जसा दिसतो तसा तो नेहमीच नव्हता. एकेकाळी संयुक्त महाराष्ट्रासाठी लोकांनी जीव दिला आणि बरेच वर्ष एकाच पक्षाचे वर्चस्व महाराष्ट्रामध्ये राहिले. त्यानंतर आघाड्या, पक्षफोड आणि महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकीय समीकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे बदलून टाकले. पण हा प्रवास नेमका कसा झाला? 1947 पासून महाराष्ट्राचे राजकारणात जे बदल झाले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया पुढे. 1947ला भारत स्वातंत्र्य झाले, पण महाराष्ट्र राज्य हे स्वतंत्र राज्य त्यावेळी नव्हते. महाराष्ट्र राज्य हे एक बॉम्बे स्टेटचा भाग होता आणि महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गुजराती हे दोन भाषिक एकत्र होते. त्यावेळेस भाषेच्या आधारावर राज्याची मागणी हे एक जोर धरू लागली. त्यानंतर मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करण्यात आली आणि ही चळवळ नंतर महाराष्ट्र संयुक्त चळवळ म्हणून प्रसिद्ध झाली. या आंदोलनात बरेचशा जणांनी भाग घेतला होता आणि काही आंदोलनकर्त्यांना आपला जीव गमावला लागला. आणि त्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्य निर्माण झाली. त्यानंतर काँग्रेसचे वर्चस्व आले. 1960 ते जवळपास 1990च्या दशकापर्यंतचा महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसचे मोठे वर्चस्व होते. या काळातील सरकारी साखर कारखाने, शेती, सिंचन आणि ग्रामीण विकासावर भर देण्यात आला. अनेक प्रभावशाली नेते याच काळात उदयास आले. त्यानंतर 1966मध्ये शिवसेनेची स्थापना झाली. सुरुवातीला मुंबईतील मराठी तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर भर होता. 1960च्या दशकात भारतीय जनता पार्टी राज्यात अधिक मजबूत होऊ लागला. 1995मध्ये शिवसेना भाजप युतीने सत्ता मिळवली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा टप्पा गाठला. त्यानंतर 1999मध्ये नॅशनल काँग्रेस पार्टीची स्थापना झाली. नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र सरकार चालवले. या काळात आघाडीच्या राजकारणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले. 2014 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल झाले. भाजपाचा प्रभाव वाढला. युती आणि आघाडीचे समीकरण बदलले. 2019च्या नंतर अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या. पुढील काही वर्षात पक्षातील फूट, नवीन आघाड्या आणि बदललेली सत्ता यामुळे महाराष्ट्राचे राजकारणात अधिक गतिमान झाले. त्यानंतर आज महाराष्ट्राचे राजकारण अनेक पक्ष, आघाड्या आणि बदलत्या राजकीय समीकरणावर आधारित आहे. सोशल मीडिया, तरुण मतदार आणि विकासाचे मुद्दे, शेती, रोजगार आणि स्थानिक प्रश्न यांच्या राजकारणावर मोठा प्रभाव दिसून येतो. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राचे राजकारणात अनेक मोठे टप्पे पार केले. एका पक्षाच्या वर्चस्वापासून बहुपक्षीय स्पर्धेपर्यंत आणि स्थिर सरकारपासून बदलत्या आघाड्यापर्यंत हा प्रवास अत्यंत महत्त्वाचा ठरला. इतिहास समजून घेतल्याने वर्तमानातील राजकीय घडामोडी अधिक स्पष्टपणे समजू शकतात. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या इतिहास व राजकारणातील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत नक्की राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.